चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या गाड्या ज्या असतात 4 व्हीलर आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आज गाडी झालेली आहे, कारण आपल्याला आज गाडीची खूप आवश्यकता आहे, कारण गाडी ही अतिशय महत्त्वाचा पॉईंट आपल्या आयुष्यामध्ये झालेला आहे। कारण कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला कुठे जायचं म्हटलं तर आपण कारचा गाडीचा वापर करतो, मग ती कोणती गाडी असू दे, तुमचा ट्रॅक्टर असो, टेम्पो असो, ट्रक असो, 4 व्हीलरमधले कुठल्याही प्रकारची गाडी असो, तर त्या कारच्या डॅशबोर्डवर आपण कोणत्या देवतेची मूर्ती ठेवली तर त्याचा आपल्याला सुरक्षित प्रवास होतो, आपली गाडी सुरक्षित राहते, गाडीचं इंजन सुरक्षित राहतं। ह्यासाठी मी आज छोटासा तुम्हाला उपाय सांगणार आहे, म्हणजे मूर्तीबद्दल माहिती सांगणार आहे। कोणती मूर्ती कारच्या हे डॅशबोर्डवर असावी। बघा, आपली गाडी जी आहे ती सुरक्षित राहावी, आपला प्रवास सुरक्षित व्हावा, आपण कुठेही जाऊन सुरक्षित यावं, आपल्याबरोबर सदैव देवांचा आशीर्वाद असावा, देव आपल्याबरोबर असावेत असं प्रत्येकाला वाटत असतं। आणि म्हणून प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार गाडी, कारमध्ये, ट्रकमध्ये असेल, ट्रॅक्टरमध्ये असेल, तुमचा टेम्पो असेल, काही रिक्षा असेल, त्याच्यावरती तुम्ही देवाची मूर्ती ठेवत असता। ही देवाची मूर्ती ठेवत असताना आपल्याला त्याची माहिती पण तेवढीच पाहिजे। आता बघा, बरेच जण स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवतात, कोणी महादेवाची ठेवतात, कोणी हनुमान ठेवतात, कोणी पंचमुखी हनुमान ठेवतात, कोणी स्वामी समर्थ महाराज ठेवतात, कोणी तुळजाभवानी ठेवतात, कोणी दुर्गादेवी ठेवतात। प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार, आपापल्या श्रद्धेनुसार ही मूर्ती ठेवत असतात। जे आपल्या गाडीच्या समोर का हे आपलं स्टेअरिंग असतं, स्टेअरिंगच्या बाजूला बरोबर मध्ये गाडीच्या आपण मूर्ती चिटकवत असतो। आता ही जी मूर्ती आहे, ह्या मूर्तीला आपण दररोज, तर त्याची समजा तुम्ही कार वापरत असाल दररोज, तर तुम्ही त्याला दररोज फुल वाहतच असणार। पण कसं असतं बघा, प्रत्येकजण दररोज गाडी ऑफिसला काढतं किंवा बाहेर जातं असं नाही। गाडी आपण घेतो, पण महत्त्वाच्या कामालाच जाताना ती गाडी बाहेर काढत असतो 4 व्हीलर। तर त्यावेळेला त्या गाडीमध्ये जी मूर्ती बसवलेली असते त्या मूर्तीला दररोज तुम्ही एकतर फुल वाहिलं पाहिजे। कारण देवाची कोणतीही मूर्ती आहे, त्या मूर्तीमध्ये 1 वर्षामध्ये जसं ती मूर्ती त्या स्थापन केली असते तशा त्यामध्ये ऊर्जा तयार व्हायला सुरू होते, म्हणून आपण दररोज त्या मूर्तीला फुल व्हायला पाहिजे। आता बघा, महादेव, जर आपण गणपती बाप्पाची मूर्ती जर गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवली तर काय बघा, गणपती बाप्पा हे सुख करतायत आणि विघ्न हरतायत। आणि म्हणून आपण वाहन घेतल्यानंतर, नवीन वाहन घेतल्यानंतर काय करतो, पहिल्यांदा डॅशबोर्डवर गणपतीची मूर्ती बसवतो। आता हा सुखकर्ता गणपती आपला प्रवास सुखकर व्हावा, आपल्या प्रवासात कोणतेही विघ्न येऊ नयेत, प्रवास व्यवस्थित होऊन इंजन कुठे प्रवासात खराब होऊ नये, गाडी पंक्चर होऊ नये किंवा इतर अडथळे येऊ नयेत, यासाठी आपल्याला गणपतीची मूर्ती बसवायची। दुसरं, हनुमान। हनुमान हे संकटमोचक आहेत। म्हणजे बघा, ज्या वेळेला सीता वनवासात गेली, रावणानं सीतेचं अपहरण केलं, त्यावेळेला हनुमानाने सीतेची सुटका केली। तर ह्या हनुमानची मूर्ती जर तुम्ही ठेवली तर तो शक्तीचा, बुद्धीचा दैवत आहे। त्यामुळे आपण प्रवास करत असताना आपल्याला हनुमानजी शक्ती देतात, चांगली बुद्धी देतात, त्यामुळे आपला प्रवास सुखकर होण्यासाठी मदत होते, म्हणून तुम्ही हनुमानाची मूर्ती ठेवलेली असते, ठेवली तरी चालते। आता महादेव, महादेवाची पण बरेच जण मूर्ती ठेवतात। तर महादेव हे आदियोगी देवादिदेव आहेत आणि आदियोगी देवादिदेव महादेव हे शांत आहेत आणि जगाचा संसार सांभाळणारे हे महादेव आहेत। म्हणून आपला प्रवास शांततेचा व्हावा, सुखकर व्हावा, मनात प्रवास करत असताना कुठलेही वाईट विचार येऊ नयेत, मन शांत ठेवून प्रवास व्हावा, आणि म्हणून महादेवाची मूर्ती आपण गाडीमध्ये डॅशबोर्डवर ठेवू शकतो। त्यानंतर बघा, बालाजी। बालाजी हे पांडुरंगाचं एक रूप आहे आणि पांडुरंग म्हणजे विठू माऊली। विठू माऊली हे भक्तांच्या संरक्षणासाठी
विटेवर उभे आहेत आणि ह्या पांडुरंगाची, विठू माऊलींची, बालाजीची जर मूर्ती डॅशबोर्डवर ठेवली तर तुमच्या पाठीशी सदैव पांडुरंग उभे राहतील आणि तुमचा प्रवास सुखकर होईल. त्यानंतर बघा दुर्गादेवी. दुर्गादेवी म्हणजे ही देवी शक्ती स्वरूप आहे. कुठल्याही देवीचं रूप आहे ते दुर्गादेवी स्वरूप आहे आणि दुर्गादेवी शांततेचं, शक्तीचं, संरक्षणाचं, संकट नाश करणारं असं हे रूप आहे. आणि म्हणून आपण दुर्गादेवीची सुद्धा मूर्ती जर डॅशबोर्डवर गाडीच्या ठेवली तर तुमचा प्रवास संरक्षण प्रवासात होईल, तुम्हाला शक्ती मिळेल, संकट दूर होईल आणि त्यानंतर तुम्हाला सामर्थ्यसुद्धा मिळेल. आता सगळ्यात प्रत्येकाचे आवडते स्वामी समर्थ महाराज. आणि हे स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात बघा, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अशा ह्या स्वामी समर्थ महाराजांची जर आपण गाडीच्या डॅशबोर्डवर मूर्ती ठेवली तर तुमचा प्रवास खूप सुखकर होईल. कारण स्वामी समर्थ महाराज जिथे जिथे तुम्ही तिथे तिथे ते आहेत आणि असतातच. माझी एक सवय आहे, मी दररोज सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा स्वामींना मुजरा करते आणि स्वामींना सांगते, स्वामी समर्थ महाराज चला आता आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे, तुम्ही माझ्याबरोबर आहे. मी बाहेर चालले तर म्हणते चला स्वामी समर्थ महाराज आपल्याला इकडे जाऊन यायचं आहे, कुठे भाजीला असेल किंवा अजून कुठे जायचं असेल तर मी सांगते स्वामी समर्थ महाराजांना, स्वामी समर्थ महाराज चला आपल्याला भाजी घेऊन यायची आहे, स्वामी समर्थ महाराज चला आपल्याला हे काम करून आपल्याला घरी यायचं आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला आणि मला व्यवस्थित घरी घेऊन या, असं मी नेहमी म्हणत असते. रात्रीसुद्धा झोपताना मी स्वामी समर्थ महाराजांना सांगते, चला स्वामी समर्थ महाराज आज दिवसभर तुम्ही माझ्याबरोबर होता आणि म्हणून माझं सगळं काम कार्य निर्विघ्नपणे पार पडले. उद्याचं सुद्धा दिवस, आज रात्र तुम्ही माझी व्यवस्थित काढून मला सकाळी लवकर उठवा आणि मला तुमच्या संरक्षणानं उद्याचा दिवससुद्धा मिळू दे असं म्हणते आणि झोपते. तर प्रत्येकानं स्वामी समर्थ महाराजांना कुठेही, अगदी तुम्ही दरवाजाच्या बाहेर जरी झाडावरची फुलं जरी तोडायला जाणार असला तरी तुम्ही स्वामींना सांगायचं, चला स्वामी समर्थ महाराज आपल्याला फुलं काढायचे, चला स्वामी समर्थ महाराज आपल्याला झाडांना पाणी घालायचं आहे, चला स्वामी समर्थ महाराज आपल्याला काम करायचं आहे. हे सतत बोलत राहा. बघा स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या बरोबर असणार आहेत. आणि जो कोणी स्वामी सेवेकरी आहे किंवा स्वामींना सांगतो त्याच्या आयुष्यात स्वामी सदैव त्याच्याबरोबर असतात, कुठलंच अडचणी त्याला येऊन देत नाही. तारक मंत्रामध्ये प्रत्येक शब्दामध्ये स्वामींनी महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळं बघा, निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामीबळ पाठीशी. म्हणजे निशंक हो, शंका कुठली घेऊ नको, निस्वार्थीपणाने स्वामींची सेवा कर, स्वामी सदैव तुझ्याबरोबर आहेत. अशा पद्धतीच्या ह्या स्वामी समर्थ महाराजांची जर तुम्ही मूर्ती जर डॅशबोर्डवर गाडीच्या ठेवली तर तुमचा प्रवास कायम सुखकर होईल. तुमचं कधीच प्रवासात अडथळे येणार नाहीत, प्रवासात काही संकट येणार नाहीत, इंजन कुठं बंद पडणार नाही, गाडी पंक्चर होणार नाही, एवढा प्रवास तुमचा व्यवस्थित होईल. अशा पद्धतीनं ह्या देवींच्या मूर्ती तुम्ही डॅशबोर्डवर ठेवू शकता आणि तुमचा प्रवास, तुमच्या गाडीची सुरक्षितता, गाडीची निगा जी आहे ते तुमची आपोआपच ठेवली जाईल किंवा सुरक्षित गाडी राहील. मग ती नवीन गाडी घ्या किंवा जुनी गाडी घ्या, गाडी कोणती असू दे, ट्रक, रिक्षा, टेम्पो, ट्रॅक्टर किंवा फोर व्हीलरमध्ये आल्टो असेल, मर्सिडीज असेल, फॉर्च्युनर असेल, ऑडी असेल, कोणतीही गाडी असेल तर अशा पद्धतीच्या मूर्त्या तुम्ही जर ठेवला तर तुमच्या गाडीला चुकूनही केसा इतका सुद्धा धक्का लागणार नाही. त्यामुळे नक्की हे करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझ्या व्हिडिओला नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझे व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.